पालघरमध्ये मनोर इथे कोळसा पूल आहे, त्या पुलावर पाणी आलेलं आहे। पाण्याची पातळी वाढल्यामुळे मनोर पालघर मार्ग वाहतुकीच्यासाठी बंद झालेला आहे। मुसळधार पावसामुळे मनोर इथल्या कोळसा पुलावर पाणी भरल्यानं ही वाहतूक बंद करण्यात आली आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी विनंती करण्यात येते आहे। आत्ताच्या घडीला जी ताजी दृश्य आहेत ती आपण पाहतो आहोत। मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात असल्याची बातमी आम्ही आपल्यापर्यंत आणलेली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी विनायक पवार आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, मनोर पालघर मार्ग बंद झाल्याने नुकसान काय होत आहे? हो, नक्कीच काते सर। मनोर पालघर हा मुख्य रस्ता आहे, तो आज सकाळपासून बंद आहे। कोळसे पुलावरती पाणी आलेलं आहे। सूर्या नदीला जो पूर आलेला आहे, त्यामुळे हे जे कोळसा पुलावरती जे पाणी आलेलं आहे त्यात सूर्या नदीमुळे आलेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। केळवे, माहीम, पालघर, जव्हार, वाडा, विक्रमगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्ते आहेत ते मुख्य रस्ते बंद झालेले आहेत। काही ठिकाणी पाणी साचलेले घरामध्ये मोठ्या प्रमाणात जे घरांचं ते नुकसानी झालेलं आहे। पालघर जिल्हा प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसापासून पालघर जिल्ह्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। उद्याही पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। पालघर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे। सर, धन्यवाद विनायक तपशिलासाठी। पुढची बातमी।